माऊली शारदा आता गुरुराया दंडवत. सरळ सरळ आधी भावार्थ बघू आणि नंतर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तो खूप बारा सांगतायत की आम्ही कोणतंही कार्य करत असताना ज्याचं अग्रस्थान आहे त्याला आधी वंदन केलं पाहिजे. म्हणून नमिल्या गणपती, हे गणपतीराय मी तुम्हाला नमन करतो. आणि दुसरं नमन जे करतो ते माऊली शारदा सरस्वती मातेला वंदन करतो. आणि आता गुरुराया दंडवत. मग तिसरं वंदन करावं कुणाला तर महाराज सांगतात आता गुरुराया दंडवत. गुरुलाही वंदन करतो. पण तुकोबारायच्या होते अभंगाचा जर विचार केला तर तुकोबारायांचा अभंग जो आहे तो पूर्ण अभंग पहिल्या चरणावरती अवलंबून. कारण गुरु सुद्धा तुकोबाराय गणपतीलाच म्हणतात बिडाला. आता गुरुराया दंडवत. बर नुसता दंडवत नाही तर महाराज म्हणले गुरुराया चरणी मस्तक ठेविले. माणसाजवळ जर काही अर्पण करता नाही आलं तर भगवंताने सगळ्यापेक्षा फुलासारखं कमळ म्हणजे मस्तक, शिर मस्तक आहे. आणि ते मस्तक जर भगवंताला अर्पण केलं तर पूर्ण तनु मनु जीवे चरणाशी लागावे. या नियमाने माझं मस्तक, माझं ज्ञान, माझी बुद्धी, माझं जे काही सर्व आहे भगवंता तुला अर्पण करतो. म्हणून गुरुराया चरणी मस्तक ठेविले. मग महाराज आपल्या स्तुतीला द्यावी मती. मग मी जी काही कार्य करतोय त्याला तुम्ही पूर्ण कृपा करावी असं तुकोबाराय सांगतात. नंतर महाराज म्हणतात गुरुराया तुझं ऐसा नाही सका. गुरु महाराज गणपती बाप्पा तुमच्यासारखा मला सखा दोस्त सुद्धा दुसरा कोणी नाही. कृपा करी रंका धरी हाती. मग मी रंक आहे, मी सेवक आहे, मी दास आहे. मग माझ्यासारख्या पामराला तुम्ही काय करा, कृपा आशीर्वाद द्या आणि माझ्या हाताला धरा आणि माझ्यावरती कृपा करा. म्हणून कृपा करी रंका धरी हाती. तुकोबारायजवळ काही साधन केले आणि तुकोबारायला म्हणतात तुकोबाराय तुम्ही सर्वस्व काही भगवंताला मानतायत. तर तुकोबाराय म्हणजे मानितच नाही तर माता. तुका म्हणे माता पिता गुरु बंधू तुझी कृपा सिंधू गणराया किंवा तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. तुकोबा